नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, इयत्ता 7वी विज्ञान विषयातील सेतू अभ्यासक्रमामधील कृतीपत्रिका 5 अंतर्गत पदार्थाच्या अवस्था आणि उष्णता व अवस्थांतर या उपघटकांचा आता आपण इथे अभ्यास करूया. आपल्याला माहिती आहे पदार्थांच्या अवस्था ह्या 3 प्रकारच्या आहेत किंवा 3 प्रकारच्या अवस्था आपण जाणतो, ज्यामध्ये स्थायू, द्रव आणि वायू ह्या 3 प्रकारच्या अवस्था आपण अभ्यासलेल्या आहेत. या तिन्ही अवस्थांमध्ये आपल्याला बरीच उदाहरणं सांगता येतील आणि हे एक उदाहरण आपल्या समोर इथे दाखवलेलं आहे, ज्यामध्ये बर्फ हे पाण्याची जी अवस्था आहे ती स्थायू अवस्था आहे, तर द्रव अवस्थेमधील पाणी बर्फ वितळल्यावर द्रव अवस्थेमधील पाण्याची अवस्था, तसंच त्याच सूर्यप्रकाशामुळे होणारी पाण्याचे जे बाष्प आहे हे आपण त्याची वायू अवस्था पाण्याची आहे, असं आपण एकाच पदार्थाच्या 3 अवस्था आपण इथे सांगू शकतो. अशा अनेक अवस्थातील पदार्थ आपण आपल्या सभोवताली पाहतो. आता या बरोबर इथे काही चित्र आपल्या समोर दाखवलेली आहेत, त्यातून आपण त्यांची अवस्थांची नावे आपण सांगू शकतो. पहिल्या चित्रामध्ये आपण पाहू शकतो की बर्नरच्या किंवा दिव्याच्या सहाय्याने वरील भांड्यामध्ये, काचेच्या भांड्यामध्ये ठेवलेला जो पदार्थ आहे तो म्हणजे बर्फ आहे, जी स्थायू अवस्था आहे. आता बर्फाला उष्णता दिल्यानंतर त्याचे रूपांतर द्रव अवस्थेमध्ये म्हणजेच पाण्यामध्ये, द्रव अवस्थेतील पाण्यामध्ये होत आहे. आता या पाण्याला जरी पुन्हा पुढे उष्णता देत राहिल्यास आपल्याला माहिती आहे की पाण्याची वाफ होते, म्हणजेच या द्रव अवस्थेचं रूपांतर उष्णता दिल्यानंतर वायू अवस्थेमध्ये होतं. तर अशा पदार्थाच्या तिन्ही अवस्था आपण दैनंदिन जीवनामध्ये सुद्धा पाहतो, किंवा ही जी प्रक्रिया आहे ती आपण उष्णता दिल्यानंतर अवस्था एखाद्या पदार्थाच्या बदलतात, हे आपण पाण्याच्या संदर्भात अगदी जवळून पाहतो. तर एक पदार्थाच्या एका अवस्थेतून दुसऱ्या अवस्थेमध्ये जाण्याच्या या क्रियेला पदार्थाचे अवस्थांतर असे म्हणतात. या पाण्याच्या बाबतीमध्ये आपण ह्या अशा प्रकारे अवस्थांतर ही जी व्याख्या आहे किंवा जो घटक आहे तो समजून घेऊ शकतो. आता बर्फाला उष्णता दिली असता बर्फाचे पाणी होतं आणि म्हणजेच हा जो पदार्थ स्थायू अवस्थेत आहे तो द्रव अवस्थेत रूपांतरित झाला असे आपण इथे म्हणू शकतो. तर पुढे या पाण्याला उष्णता दिली असता तो द्रव पदार्थ वायू अवस्थेत रूपांतरित होतं. या अवस्थांतराचं काही उदाहरणं आहेत. स्थायू पदार्थाला उष्णता देत गेलं असता त्याचे द्रवात आणि द्रवातून वायूमध्ये रूपांतर होतं, हे त्यातील आपण एक नियम समजून घेऊ शकतो. पदार्थ जर आपण उष्णतेच्या ऐवजी उष्णता न देता थंड करत गेलो तर त्याची उष्णता कमी करत गेलो की त्याचं पुन्हा वेगवेगळ्या अवस्थांमध्ये, उदाहरणार्थ वाफ, जी पाण्याची वाफ आहे ती वायू अवस्थेमध्ये, त्याची उष्णता आपण कमी करत गेलो तर त्या वाफेचं रूपांतर पुन्हा द्रवामध्ये होणार, द्रव अवस्थेमध्ये होतं, पाण्यामध्ये होतं. पाण्याची उष्णता आपण कमी करत गेलो किंवा त्याला थंड करत गेलो तर त्या पाण्याचं रूपांतर बर्फामध्ये होतं. म्हणजे उष्णता कमी करत गेले असताही आपल्याला अवस्थांतर पाहायला मिळतं. ज्याप्रमाणे उष्णता देत गेल्यानंतर, उष्णता वाढवल्यानंतर सुद्धा पदार्थाचं अवस्थांतर होतं, त्याप्रमाणे उष्णता काढून घेतल्यानंतर किंवा पदार्थ थंड केल्यानंतरही त्याच्यामध्ये अवस्थांतर आपल्याला पाहायला मिळतं. तर पुढचा जो घटक आहे तो म्हणजे तापमान व तापमापी. आपल्यासमोर तापमापीचं एक चित्र दाखवलेलं आहे, ज्यामध्ये आपण तापमापी समजून घेऊ शकतो. आपल्या शरीराचं तापमान किंवा आपल्या सभोवतालचं तापमान मोजण्यासाठी तापमापीचा वापर करतात. आता या तापमापीच्या वापरातून आपण आपल्या शरीराचं किंवा सभोवतालचं तापमान अचूकपणे आपण मोजू शकतोच. आणि हे जे मोजण्याचं जे एकक आहे ते डिग्री सेल्सिअस आपण एकक दैनंदिन जीवनामध्ये वापरतो. तापमापीमध्ये आपण पाहू शकतो, इथे तापमापीमध्ये पारा भरलेला असतो आणि या इथे आपण पाहू शकतो तापमापीमध्ये पारा भरलेला आहे. त्या पुढे गेल्यानंतर अरुंद अशी नळी आपल्याला दिसते आणि त्याचबरोबर शरीराचं तापमान जिथे नोंदवलेलं असतं, ज्या पट्टीवर आपल्याला नोंदवलेलं दिसते ते आपल्याला इथे पाहू शकतो की त्याचं वाचन करून आपण शरीराचं तापमान आपण
किती आहे हे आपण पाहू शकतो. अशा प्रकारे इथे या ठिकाणी आपण पाहू शकतो की केशनलिकेचा आकुंचित भाग, इथे थोडासा आकुंचित असा भाग असतो. पारा भरलेला हा जो फुगा आहे, शेवटचा भाग, त्याच्या तुलनेमध्ये पुढचा जो भाग आहे तो आकुंचित थोडासा भाग असतो आणि त्याच्या पुढील जो भाग आहे तो अरुंद अशी नळी आपण इथे पाहू शकतो. अशा प्रकारे या तापमापीवर इथे आपण पाहू शकतो दोन प्रकारची एकक आपण या ठिकाणी दिलेली आहेत. एक म्हणजे डिग्री सेल्सिअस आणि दुसरं आहे डिग्री फॅरेनहाइट. अशा दोन्ही प्रकारामध्ये आपण तापमानचं मोजमाप करू शकतो. तर काही तापमापीच्या रचना आपण दैनंदिन जीवनामध्ये पाहतो. तर इथे काही रचना किंवा प्रकारच्या काही वस्तू तापमान मोजण्यासाठीच्या आपण दाखवलेल्या आहेत. सध्याच्या कोविडच्या परिस्थितीमध्ये आता सर्रास आपण जी तापमापी किंवा तापमान मोजण्याचं यंत्र जे पाहतो ते हे आपण पाहतोय, ज्याला आपण थर्मल गन असं म्हणतो. तसंच इथे डिजिटल थर्मोमीटर आपण सेन्सर असलेला थर्मोमीटर आपण पाहतो. तर हे दैनंदिन पारंपरिक पद्धतीचा हा जो पारा असलेला ही जी तापमापी आहे ही आपण पाहू शकतो. अशा विविध प्रकारची ज्या वस्तू आहे त्याचा आपण तापमान मोजण्यासाठी वापर करतो दैनंदिन जीवनामध्ये. त्यानंतर आता सराव करूया. यामध्ये प्रश्न दिलेले आहेत. खाली काही पदार्थांची यादी दिलेली आहे. खोबरेल तेल, स्पिरिट, पाणी, पेट्रोल, नवसागर, अल्कोहोल, कापूर, सोडियम, तूप, डांबर गोळ्या, पोटॅशियम, आयोडीन, सॅनिटायझर. आता वरीलपैकी कोणते पदार्थ थंडीमध्ये गोठतात हे आपल्याला इथे ओळखायचं आहे. त्यानंतर वरीलपैकी कोणते पदार्थ द्रवरूप आहेत हे आपण इथे ओळखू शकतो. आता थंडीमध्ये गोठणारे पदार्थ जे आहेत ते म्हणजे काही वेळेला खोबरेल तेल आपण पाहतो थंडीमध्ये गोठतं. पाणीसुद्धा अतिशय थंडी जर असेल तर त्यामध्ये 0 डिग्री सेल्सिअसच्या खाली पाणी तापमान गेले असता गोठतं. अशा प्रकारे आपण यातील पदार्थ आपण ओळखू शकतो. काही पदार्थ द्रवरूप आहेत तेही आपण ओळखू शकतो. काही पदार्थ यातील द्रवातून वायू रूपात परावर्तित होताना तुम्ही पाहिलेलं आहे ते आपण ओळखायचे आहेत. त्यानंतर वरीलपैकी कोणते पदार्थ स्थायू रूपातून वायू रूपात परावर्तित होताना तुम्ही पाहिले आहे. यामध्ये स्थायूतून वायूमध्ये जात असताना उदाहरणार्थ कापूर जो स्थायू अवस्थेतून वायू अवस्थेमध्ये याचं परावर्तन होताना आपण पाहतो, ज्यामध्ये द्रव अवस्था आपण पाहू शकत नाही. अशा प्रकारे आपण ही उदाहरणं ओळखू शकतो. सांगा पाहू या प्रश्नामध्ये तापमापीमध्ये कोणता पदार्थ वापरतात. आता आपण पाहिलं पारा हा पदार्थ वापरतात. त्याचप्रमाणे काही तापमापीमध्ये अल्कोहोल हा पदार्थसुद्धा वापरला जातो. अवस्थांतर कशावर अवलंबून असते असा प्रश्न इथे विचारलेला आहे. अवस्थांतर कशावर, तर काही वेळेला आपण उष्णता दिल्यानंतर अवस्थांतर होतं, तर काही वेळेला थंड पदार्थ केल्यानंतर किंवा उष्णता काढून घेतल्यानंतर अवस्थांतर आपल्याला बघायला मिळतं. पुढे प्रश्न विचारलेला आहे. ओळखा पाहू मी कोण. पहिला प्रश्न त्यामध्ये आहे. मला स्वतःचा आकार नसतो, मला ठराविक आकारमान नसते, मी उपलब्ध असलेली सर्व जागा व्यापतो, ओळखा पाहू मी कोण. आता यामध्ये आपण असा पदार्थ ज्याला आकार नसतो, स्वतःचा आकार नसतो, परंतु ठराविक आकारमान त्याला ठराविक आकारमानही नसते आणि उपलब्ध असलेली सर्व जागा तो व्यापतोय, अशा पदार्थ आपल्याला ओळखायचा आहे. तर हा पदार्थ म्हणजे आपण इथे द्रव आपण अशा प्रकारे इथे आपण वायू हा आपण पदार्थ इथे म्हणू शकतो की ज्याला स्वतःचं असं आकार नसतो आणि ठराविक आकारमानही नसते. जी जागा असेल तो सर्व वायू ती जागा व्यापतो. त्यानंतर दुसरा प्रश्न आहे. मला स्वतःचा आकार असतो, कसेही ठेवले तरी आकार कायम राहतो, सपाट पृष्ठभागावर ओतल्यास माझा ढीग तयार होतो, ओळखा पाहू मी कोण. तर स्थायू अवस्थेमधील असलेला पदार्थ हा स्वतःचा आकार असलेला असतो, ज्याला स्वतःचा आकार कायम राहतो आणि सपाट पृष्ठभागावर आपण जर ओतला तर त्याचा ढीग तयार होतो. हे स्थायू अवस्थेचं काही गुणधर्म आहेत. आता इथे प्रात्यक्षिक किंवा कृती करायची आहे, ज्यामध्ये तुमच्या पालकांच्या मदतीने खालील कृती करायची आहे. एका वाटीमध्ये मेणाचे तुकडे घ्यायचे आणि ते मेणबत्ती किंवा स्पिरिट दिव्यावरती तापवायचे आहेत. मेणाचे अवस्थांतर कशा प्रकारे होते आणि त्याचे निरीक्षण आपल्या वहीमध्ये लिहायचं आहे.
तर हा जो प्रयोग आहे किंवा ही जी कृती आहे ती पालकांच्या मदतीने आपण करायची आहे. आता त्यानंतर अधिक अभ्यासासाठी काही लिंक्स दिलेली आहेत त्या आपण अधिक अभ्यास करण्यासाठी वापरू शकता.